राज्यातील आदिवासी आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष सुरू आहे। अमित ढोबळे मंत्रालयामध्ये लढण्यातील आदिवासी समाजाला घटनात्मक आरक्षणाच्या अधिकारावर घाला घालण्याचा प्रकार सध्या वाढते आहे आणि या पार्श्वभूमीवर आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा लक्कीभाऊ साधव यांच्या नेतृत्वात 16/9/2025 रोजी मंत्रालय मुंबई येथे धडकला आहे। हजारोंच्या संख्येने जमलेल्या आदिवासी बांधवांनी जोरदार घोषणा देत आपल्या हक्कासाठी संघर्ष केलाय आणि या आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता अमित ढोबळे यांनी सक्रिय सहभागी नोंदवला आहे। आदिवासी समाजाच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे आणि सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेले ढोबळे यांचे आंदोलनातील योगदान विशेष उल्लेखनीयही ठरले आहे। या मोर्चा दरम्यान सरकारच्या नावाने निवेदन सादर करून आदिवासी आरक्षण अबाधित राहावे, जात वैधता तपासणी प्रक्रियेत होणाऱ्या अन्यायकारक त्रुटी दूर कराव्यात, तसेच शैक्षणिक व रोजगाराच्या संधीत आदिवासी युवकांना न्याय मिळावा यांसारख्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहे। आणि अमित ढोबळे यांनी मंत्रालयासमोर दिलेल्या भाषणामध्ये स्पष्ट शब्दातही सांगितलंय की हा आरक्षण आमच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे। सरकारने जर आदिवासी समाजाच्या भावनांशी खेळ केला तर आम्ही शांत बसणार नाही। संविधानाने दिलेले हक्क आम्ही हिरावून घेणारच असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। मोर्चात सहभागी झालेल्या विविध जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत आदिवासी संस्कृतीचा झेंडा उंचावत मंत्रालय परिसर गाजवलाय। शांततेत पण ठामपणे पार पडलेल्या या आंदोलनाने सरकारचे लक्ष वेधून असून लवकरच यावर सकारात्मक निर्णयही अपेक्षित आहे। ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत, यवतमाळ।